नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज तुमच्यासाठी एक सरप्राईज टेस्ट आहे. ही टेस्ट तुम्ही नक्की सॉल्व करायची आहे, कारण हाय लेवल क्वेश्चन्स येते. आणि ही जी टेस्ट असेल ही आपल्या जॉग्राफी या टॉपिकशी संबंधित आहे. जॉग्राफीमधले जे हाय लेवलचे क्वेश्चन बनतात, जे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन असतील, तर हे सगळे डिस्कस केलेले आहेत. बरेचसे प्रश्न आपण MPSCचे ॲज इट इज सुद्धा घेतलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याच्यातून भरपूर फायदा होईल. आणि तुमचा कितपत अभ्यास झाला आहे, तुम्ही पुढच्या येणाऱ्या एक्झामला कसा फेस करू शकता हे सुद्धा तुम्हाला कळेल. ओके. आणि तुम्हाला मग कुठल्या टॉपिकवरती जास्त फोकस करायचा आहे आणि कुठला अभ्यास कसा करायचा आहे, कुठले टॉपिक आपले वीक आहेत, हे सगळं ॲनालिसिस होईल याच्यातून. तर या टेस्टमध्ये एकूण तुमच्यासाठी 25 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा, म्हणजे एकूण तुम्हाला 50 मार्काची मॅक्झिमम टेस्ट असेल. ही आउट ऑफ 50 मार्क्स तुम्हाला जितके पडतील तितके तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचेच आहेत. ओके. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काला असणार आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सुद्धा आहे. 0.50 मार्क प्रत्येक चुकीच्या क्वेश्चनला तुमचा वजा होईल. ओके. तर ते सुद्धा तुम्हाला कसं काउंट करायचं आहे हे पण कळेल, याची पण प्रॅक्टिस होईलच. आणि याच्यासाठी जो टाइम ड्युरेशन आहे हा 20 मिनिटं आहे. म्हणजे तुम्हाला 20 मिनिटामध्ये सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत, ते वाचायचे सुद्धा आहेत आणि त्याला आन्सर सुद्धा करायचे आहे. ओके. त्याच्यामुळे एक चांगला तुम्हाला टाइम ड्युरेशनमध्ये चांगले 25 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत आणि सगळे हाय क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. ओके. नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग लावणारे क्वेश्चन्स असतील. त्याच्यामुळे तुमची एक चांगली प्रॅक्टिस होईल. आणि जे विद्यार्थी जुने आहेत, म्हणजे जे बरेच प्रिपरेशन करतात आधीपासून, तर त्यांना सुद्धा कळेल की आपला कितपत अभ्यास झालेला आहे. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत यांना सुद्धा याच्यातून एक फायदा होणार आहे. ते म्हणजे त्यांना कळेल की आपल्याला कुठल्या टॉपिकवरती फोकस करून जास्त अभ्यास करायचा आहे. ओके. तर चांगल्या पद्धतीने तुम्ही लक्ष देऊन हे टेस्ट सॉल्व करा. 20 मिनिटं आहेत तुमच्याकडं, तुम्ही सॉल्व करा आणि नंतर त्याचे आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके. याचं जे आपण आन्सर्स असतील हे एकदम डिटेलमध्ये, अगदी एकदम डिटेलमध्ये सगळेच्या सगळे आन्सर्स आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेणार आहे. ओके. म्हणजे याचं जे आन्सर की असेल हे आपण एक नेक्स्ट लेक्चरमध्ये 25च्या 25 क्वेश्चन एकदम डीपमध्ये डिस्कस करणार आहे. याच्यातून तुम्हाला भरपूर काही भेटणार आहे. जॉग्राफीमधले बरेच कन्सेप्ट तुमचे क्लिअर सुद्धा होतील. ओके. तर एकूण 20 मिनिटं आहेत, तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा. इथून पुढं फक्त तुम्हाला क्वेश्चन्स दिसत राहतील, ते व्यवस्थित पॉज करा, त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि मग आन्सर सॉल्व करा. ओके. म्हणजे सगळ्या क्वेश्चन 25च्या 25 क्वेश्चनचे स्क्रीनशॉट एकदा घ्या आणि मग 20 मिनिटाचा टाईम लावून सॉल्व करा. ओके. आणि याचे मार्क्स जे आहेत, ज्यांना कुणाला 40पेक्षा जास्त पडतील, हे खरंच चांगल्या मोडमध्ये अभ्यास करतायत, त्यांचं अभ्यासामधलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे, जॉग्राफी त्यांचा चांगल्यापैकी कव्हर झाला आहे असं समजू शकता. कारण 40पेक्षा जास्त हे चांगले मार्क आहेत, कारण ही जी टेस्ट आहे ही हाय लेवल टेस्ट आहे. ओके. ज्यांना कुणाला इन बिटवीन 30 to 40 मार्क्स पडतील, ते पण एका चांगल्या स्टेटमध्येच आहेत, बट त्यांना कुठले तरी 2-4 टॉपिक आहेत जॉग्राफीमधले, ते त्रास देत असतील, त्याच्यामुळे ते कव्हर करणं भाग आहे. ओके. आणि ज्यांना कुणाला 20 ते 30 मध्ये मार्क पडतील, इन बिटवीन 20 to 30, ते थोडेसे पाठीमागे आहेत त्यांच्यापेक्षा, मात्र त्यांना खरंच एका हार्डवर्कची गरज आहे. आणि जे 20पेक्षा कमी मार्क घेणारे असतील, यांना एक्झाममध्ये फक्त देवच वाचवू शकतो, त्यांना खूप जास्त अभ्यास करायचा आहे, असे सुद्धा विद्यार्थी असतील जे पहिल्यांदा टेस्ट देत आहेत किंवा पहिली एक्झाम आहे त्यांची, त्यांना 20पैकी कमी मार्क पडू शकतात, त्यांचं ठीक आहे. मात्र जे एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट आहेत यांना 20पेक्षा जर खाली मार्क पडले तर खूप ते एका डेंजर सिच्युएशनमध्ये आहेत. ओके. म्हणजे स्वतःचं ॲनालिसिस करायचं आहे आणि व्यवस्थित तसे मग अभ्यासाची स्ट्रॅटेजी पण आखायची आहे. आणि तुम्ही सगळे तुमचे जे स्कोर असतील हे ओनेस्टली तुमचे स्कोर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याच्यातून आम्हाला पण कळेल की आम्हाला कुठल्या लेवलपासून म्हणजे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करायचं आहे. ओके. म्हणजे त्या दृष्टीने तुम्हाला अगदी 20पेक्षा किंवा 10-12 मार्क जरी पडले तरीसुद्धा तुम्ही कमेंट करा तसे तुमचे स्कोर. मग त्याच्यातून आम्हाला पण कळेल असे किती विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यावरती आम्हाला कसं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. ओके. आणि याच्यातून नक्कीच एक आम्हाला पण ॲनालिसिस भेटेल की विद्यार्थ्यांना किती मार्क पडतात, आणि त्यातूनच आमची पण एक डेव्हलपमेंट होईल आणि तुमची पण एक नक्कीच ग्रोथ होणार आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित हे सगळे टेस्ट आणि त्याचे स्कोर ओनेस्टली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचेच आहेत. याच्यातून खरंच तुम्हाला एक चांगला गाईडलाईन भेटेल. ओके. तर तुमचा टेस्ट जी असेल, मी एक क्वेश्चन वाचून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत. असा पहिला क्वेश्चन आहे की विषववृत्तीय सदाहरित जंगलांसंबंधित खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? अ, ते अत्यंत दाट आहेत. दुसरा, वार्षिक पानगळ होते. क, लाकूड टणक आणि टिकाऊ आहे. आणि ड, एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.
तर अशा प्रकारचे जे MPSC क्वेश्चन विचारतं तोच पॅटर्न आपण घेतलेला आहे. हे एकदम हाय लेवल क्वेश्चन असतील. तुम्हाला खाली पर्याय पण तसेच दिसत आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला एक जॉग्रफीमधला एक क्लिअर व्ह्यू भेटून जाईल. ओके, त्याच्यामुळे नक्की सॉल्व करायचे. आणि ज्यांचे कुणाचे स्कोअर 45पेक्षा अबो येतील किंवा जे पहिले 5 टॉपर असतील आपल्या टेस्टमधून, यांची नावंसुद्धा आम्ही येणाऱ्या जे आपलं आन्सर कीचं सेशन असेल त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही त्यांची नावं डिस्प्ले करेल. ओके, मात्र हे तुमच्यावरतीच डिपेंड आहे, तुम्ही किती ऑनेस्टली त्याला सांगताय. नाहीतर कुणीही असं 50 मार्क्स पडले असं सुद्धा सांगू शकाल. ओके, तर तसं करू नका. जे तुमचे खरे मार्क असतील तेच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, तुमच्याकडे एक 12-13 तास आहेत. तुम्ही हे सगळेचे सगळे तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. आपण नंतरच्या सेशनमध्ये याचे आन्सर्स डिस्कस करणार आहे. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.